महाराष्ट्राला गेल्या 10 वर्षापासून बिग बॉसचं घर करून ठेवलेलं आहे। सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट। सकाळी येतात 3-4 माकडं कोणीतरी काहीतरी बोलतात, त्याच्यावरती सगळ्या पक्षातले सगळे लोक काय ना काय प्रतिक्रिया देत राहतात आणि ते आपण दिवस रात्र न्यूज चॅनलवरती हेडलाईनवरती बघत राहतो आणि संध्याकाळी शांत होऊन झोपून जातो। कारण आपल्यालाही देणं घेणं नाही की महाराष्ट्रामध्ये काय चाललेलं आहे, महाराष्ट्राचे नेमके आजचे मुद्दे काय आहेत। महाराष्ट्रामध्ये 65% शेतकरी राहतात। गेल्या 10 वर्षापासून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना हमीभाव नाही। महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे होणारे 10 वर्षामध्ये आत्महत्या, त्याच्या पाठीमागचे कारण काय आहेत, त्यांच्या पिकाला भाव का भेटत नाही, ह्याच्यावरती एखादा तरी डिबेट महाराष्ट्रामध्ये झालेली आहे का गेल्या 10 वर्षामध्ये? महाराष्ट्रामध्ये होणारे 10 वर्षामध्ये वाढलेले अत्याचार, त्याच्या पाठीमागचे कारण काय, त्याला रोखता कसं येतं, ह्याच्यावरती एखादी तरी डिबेट झाली महाराष्ट्रामध्ये? महाराष्ट्रामधले उद्योग व्यवसाय गुजरातला चाललेले आहेत, त्या गुजरातला जाण्याच्या पाठीमागचे कारण काय आहेत? ते उद्योग व्यवसाय महाराष्ट्रामध्ये बसले पाहिजे, त्याच्याने लाखो लोक पोरांना जॉब भेटतील, त्याच्या पाठीमागं जे रिझन आहेत, रूट कॉज आहेत, त्याच्यावरती एक तरी डिबेट ह्या न्यूज चॅनलवाल्याने केलेली आहे? तर नाही मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं आहे की महाराष्ट्राच्या मुद्द्यावरती बोलायला आणि ऐकायला शिकलं पाहिजे आज। नसेल तर हे लोक आपल्याला माकडासारखं इकडच्या तिकडच्या झाडावर उड्या मारलेले दाखवतात आणि आपण पूर्ण 10 वर्ष त्याच्यामध्ये आपण हेच बघत राहतो की कुठला माकड कुठल्या झाडावरती गेला आणि कुठल्या झाडावरती जाऊन कुठल्या झाडाला शिवी दिला। मला सांगायचं काय, तुम्हाला समजलं असेल। मग आपण ह्या नेत्यांचे गुलाम झालो आहोत का? हे नेते कशासाठी आहेत? आपण जे काम करू शकत नाही त्यासाठी आपण ठेवलेले हे नोकर आहेत। आपल्या हातातले, आपल्या हक्काचे, कष्टाचे पैशातले, टॅक्सच्या पैशावरती जगणारे हे नोकर आहेत। मग आपण जोपर्यंत ह्या नेत्यांना आपल्या नोकरासारखं ट्रीट करत नाही तोपर्यंत हे नेते तुमच्या डोक्यावरती तांडव करतच राहणार। आता सगळ्यात महत्त्वाचं, जनतेला जागरूक होण्याची वेळ आलेली आहे। 1500 वरती मत देऊन तुम्ही गुलाम होऊ नका, कारण हे लोक तुमचे 1 दिवसाचे किंवा 4 दिवसाच्या खाण्यापिण्याचा जर हे करत असतील, इंतजाम करत असतील, तर तुम्हाला 4 वर्ष पुढचे 10, 11, 12 महिने तुम्हाला गुलाम करणार आहेत ते लोक। मग तुम्ही 4 दिवसासाठी पूर्ण 5 वर्ष जर गुलाम होण्यासाठी तयार असाल तर तुम्ही हे डिझर्व करता। तुम्हाला भाव नसणं, तुमच्या पोरांना कामं नसणे, तुमच्या घरातल्यांच्या अत्याचारावरती कोण न बोलणं, हे आपण लोक डिझर्व करतो। आता आपला परसेप्शन बदलायची वेळ आलेली आहे। नेत्यांना आपल्यासाठी काम करायचं, आपण नेत्यासाठी नाही। नेता कुठला साहेब नसतो, नेता हा नोकरीचा माणूस असतो। त्याला हक्कानं आणि त्याचं कॉलर धरून सुद्धा माणसाकडे विचारायची ताकद आहे। फक्त ती ताकद तुमच्यात केव्हा येते? ज्यावेळेस तुम्ही मतदान हे दान केल्यासारखे कराल आणि योग्य व्यक्तीला निवडण्यासाठी जर तुम्ही मतदान केला तर तुमच्याकडे तो हक्क आहे की त्या माणसाकडून, त्या उमेदवाराकडून तुम्ही तुमचे हक्काचे कामं करून घेऊ शकता, तुमच्या कामासाठी त्या नेत्याला वापरू शकता। जर तुम्ही त्याच्याकडून 1000-500 रुपये घेऊन मतदान केलं असेल तर तो माणूस तुम्हाला कामासाठी नाही तर तुम्ही विकले गेलेले त्याचे नोकरीचे माणसं होतात। तो तुमच्याकडून मतं विकत घेतलेला आहे आणि तो तुमचं काम करण्यासाठी बाधिल नाही। मग समजून घ्या की तुम्हाला मतदान करायचं आहे का मतं विकायचे आहेत। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळात सांगून ठेवलं होतं की आपल्या मताची किंमत ही मिठा मिरचवडी नाही, आपलं 5 वर्षाचं आयुष्य घडवणार आहे। तर मग आता कसं करायचं, काय करायचं? वेळ तर गेलेली आहे, पण निदान पुढच्या वेळेसाठी तर सुधराल अशी अपेक्षा आहे।